Subscribe मला तर hard. चाट खायला फार आवडते, पण उपासाच्या दिवशी चाट कशी काय खाणार आणि तोच साबुदाणा भगर खाऊन मी तर फार कंटाळली आहे. त्यासाठी मी बनवलेला आहे चटपटीत साबुदाणा कटोरी चाट. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 कप भिजवलेला साबुदाणा, त्याच्यामध्ये उकळलेले आलू टाकलेले आहे, शेंगदाण्याचे कूट, भगरचं पीठ, हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार शेंदी मीठ, जिरा ह्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत मी घेतलेला आहे एक पॅन, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि उकळलेला बटाट्याला फ्राय करत आहे. त्यामध्ये मी मीठ, लाल मिरची आणि जिरा पूड टाकलेला आहे. ह्याला 2 ते 3 मिनटं चांगल्या पद्धतीने फ्राय करून द्यायचं आहे. त्यानंतर मी वाटी घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि कटोरीच्या शेपनी जे आपण साबुदाण्याचं बॅटर बनवलेलं होतं ते लावून घेत आहे. ह्याला जास्त काही वेळही लागत नाही, खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते. तुम्ही पाहू शकता तेल चांगल्या पद्धतीने गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये आपल्याला हाय फ्लेमवर कटोरी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. कटोरी गोल्डन ब्राऊन झाल्याने आपोआप निघते, जास्त काही मेहनत करायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी झालेली आहे. चला तर टेस्टी कटोरी चाट बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी फ्राय केलेले बटाटे टाकत आहे, फेटलेले दही टाकलेली आहे, त्यामध्ये उपासाची हिरवी चटणी टाकलेली आहे, चिंचेची लाल चटणी टाकलेली आहे, त्यामध्ये टाकत आहे थोडेसे शेंगदाणे, डाळिंब आणि उपासाची आलूचे शेव. तर तुम्ही पाहू शकता किती कमी वेळामध्ये एकदम टेस्टी उपवासाची कटोरी चाट तयार आहे. तुम्ही आत्तापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत मी ही चाट संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग.